नमस्कार. बीबीएस न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट ह्या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या नाशिककरांचं स्वागत करतो. मी भरत गोसावी नाशिककरांना आता येऊ घातलेल्या आव्हानासंदर्भात आपल्याशी चर्चा करीत आहे. आज 2.5 ते 3 वर्षे आपण बघितलं असेल प्रशासकीय राजवट, त्यामध्ये नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद, इथे प्रशासकीय राजवट आपण बघितलीच आहे. अंधे नगरे बेबंदशाही अशा प्रकारचे हे राजवट चाललं होतं. आता नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या तिन्ही पक्षाचे एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री असे नेतृत्व आपल्या राज्यामध्ये निर्माण झाले आहे. यापूर्वीही त्रिसूत्री कारभार होता, परंतु त्यावेळेसही सरकारी अधिकाऱ्यांचे भवितव्य कुठंतरी अंधारातच होतं असं म्हणावं लागेल. आणि त्याचबरोबर नाशिकरांचं भवितव्यही अंधारातच आहे. आज नाशिक महानगरपालिकेमध्ये 2.5 वर्षापासून प्रशासकीय राजवटमध्ये पर प्रतिनियुक्तीवरती व पर सेवेतील राजवटीच्या अधिकाऱ्यांचे राजवट चालू आहे. यांना कुठल्याही नाशिकरांची घेणं देणं नाही. यांनी आपले अधिकाराचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात अर्थकरण करणे आणि त्यामुळे शहराची पूर्णपणे दुर्दशा आपणास बघावयास मिळत आहे. शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे रस्ते नाही, ड्रेनेज नाही, लाईट नाही, पाणी नाही, उद्यान विभागाची ही अवस्था आपण बघितलीच आहे. तर आता नुकतेच 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 आयुक्त आपल्याला लाभलेले आहेत आणि त्या 5 आयुक्तांना कुठल्याही प्रकारचे आपलं कारकीर्द व्यवस्थितपणे पार पाडता आले नाही किंवा आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडता आले नाही. याच्यामध्ये कोणाचे 4 महिन्यात गचंडी झाले, कोणाचे 6 महिन्यात झाले. तर आता नुकतेच 48 तासापूर्वी आपल्याला नवीन आयुक्त लाभले होते, राहुल कर्डिले म्हणून. परंतु कुठं राजकारणामध्ये असं किंवा अधिकार राजवटीत असं कुठं मासे शिंकले माहित नाही, परंतु त्यातही 48 तासामध्ये त्याच्यात बदल करण्यात आला. त्यात आता आपल्याकडे मनीष खत्री म्हणून आयुक्त म्हणून त्यांचे शासनाने आदेश काढले, त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि ह्याच आयुक्तांनी विभागीय नगररचना विभागामध्ये काम केलेलं आहे. त्यांनाही नाशिकचा अनुभव आहे, नाशिकरांनाही त्यांचा चांगला प्रकारचा अनुभव आहे. तसेच आपल्याकडे जे जिल्हाधिकारी आहेत जलज शर्माजी, हे त्यांचे पती असल्याचं समजते आणि त्यांचाही कारकीर्द आपण अनुभवला आहे. आताच नुकतेच योग घातलेल्या कुंभमेळाव्यामध्ये नाशिकच्या विकासासाठी जे काही प्रशासन आपल्याला पाहिजे आहे, त्या प्रशासनाचा यांच्याकडून कितपर्यंत उपयोग होईल, इथे अपवाद फक्त विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम सोडले, त्यांचं प्रशासन सोडले, तर बाकीकडे सगळीकडे प्रशासकीय परसेवेतली सरकारी राजवट, सरकारी बाबूंचं राज्य आपल्याला बघायला मिळाले आहे. त्यांना जनतेच्या कुठल्याही कामाशी, नाशिकच्या प्रगतीसाठी कुठलेही देणं घेणं नाही, असंच एकंदरीत चित्र आपण 2.5 ते 3 वर्षामध्ये बघितलं आहे. आणि आता पुन्हा तेच आपल्याला बघायला मिळत आहे. त्यातच आता भर पडले म्हणजे की नाशिक जिल्ह्याला 3 कॅबिनेट मंत्री मिळालेले आहेत आणि त्यांच्या कॅबिनेट पदाचा व 1 पालकमंत्री. परंतु आता सध्या इथं पालकमंत्रीचे 4 राजकीय शत्रू व्यक्ती पालकमंत्रीचं भूमिका निभावत आहेत आणि त्यामुळे येथील अधिकाऱ्यांवर सुद्धा टांगती तलवार आहे. त्यांनाही काम करण्यासाठी आपलं स्वातंत्र्य मिळत नाही असं म्हणावे, त्यांच्या दबावाखाली काम करावं लागत आहे असं म्हणावे, हे कळत नाही. परंतु सध्याची परिस्थिती नाशिकचं भवितव्य अंधारात आहे असेच म्हणावंसे वाटते आहे. कारण आज आपल्या कुंभमेळावा इथं दर 12 वर्षांनी भरतो. कित्येक वर्षापासून हजारो कोटीचं निधी आपणास उपलब्ध होत असतो, परंतु गोदावरी प्रदूषण मुक्त झाली नाही. आपण आपल्या नाशिक शहरामध्ये देशातून नव्हे तर परदेशातून भाविक मोठ्या संख्येने येतात आणि त्यांना आपल्या विचारांचे प्रदर्शन बघावयास मिळते. हे आपल्या नाशिकरांसाठी दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यातच आम्ही वारंवार ह्या गोष्टीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मध्यंतरी शेषकुंभळाच्या आढावा बैठकीसाठी 4-5 वेळेस बैठका झाल्या, परंतु गोदावरी नदी प्रदूषण मुक्तसाठी असे ठोस कुठलीही भूमिका अजून कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. यापूर्वीचे आयुक्त म्हणून डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी या संदर्भात संपूर्ण
गोदावरी नदीचे सर्वेक्षण केलं होतं, त्याचा आढावा घेतला होता, परंतु 2-3 महिन्यातच त्यांची बदली झाली, ते काम पेंडिंग पडलं आणि त्याला कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली. परंतु भाग्य आता असं म्हणावं लागेल की नाशिक जिल्ह्याला महसूल विभागीय आयुक्त म्हणून डॉक्टर प्रवीण गेडाम यांची नियुक्ती झाली, त्यामुळे कुठेतरी नाशिककरांचा आशा पल्लवित झाल्या आहेत आणि गोदावरी मुक्त श्वास घेईल असा विश्वास निर्माण झालेला आहे. परंतु त्यातच नाशिक महानगरपालिका असो किंवा जिल्हाधिकारी असतील, हे कितपर्यंत साथ देतात हे सुद्धा बघावं लागणार आहे. आणि या संदर्भातच नाशिककरांकडून एक नम्र विनंती करण्यात आली आहे की नाशिकचं नाव पूर्ण देशात नाही परदेशात आपण आपल्याकडे येणाऱ्या भाविकांमुळे बघावंच मिळतं, परंतु येथील गोदावरीच्या प्रदूषणामुळे नाशिकचं नाव खराब होते आणि आपण भाविकांच्या दिशाभूल करतोय, भाविकांच्या भावनांचा अनादर करतोय असं एकंदरीत म्हणावं लागेल. तरी ह्या योग आपल्याला श्रेष्ठ कुंभमेळ्यामध्ये गोदावरी मुक्त होईल, प्रदूषण मुक्त होईल अशी अपेक्षा करतो. आणि आताच नवीन नियुक्त झालेल्या आयुक्त आपल्या मनीषा खत्री यांना पुढील वाटचालीस नाशिककरांतर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना व त्यांच्या पतिराजांना जिल्हाधिकारी म्हणून व नाशिक महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून समोर येऊ घातलेल्या आव्हानं व राजकीय दबाव याचे आव्हान कशा पद्धतीने पेलवता येतील याकडेच आता बघूया. जय हिंद.